हुआ 2 रन पर हमारे साथ जुड़ चुके अमित वाघमारे। मुझे इतनी खुशी हो रही है, कल मैं उमेश वाघ को मिला और आज वाघमारे को मिल रहा हूं। इस तरह वाघों से मिलने का सौजन्य मिलता रहे। अमित वाघमारे वन ऑफ द बेस्ट स्कोरर्स इन मुंबई। धीमी बॉल थी, फ्लाइट दिया था, स्लोअर वन, और थॉमस डाई उसका बोनस बैक ड्राइव। ये मैच बहुत तगड़ा होगा क्योंकि दोनों टीमें 100% क्रिकेट पर ट्राई करेगी इस मैच में। दिस शुड बी अ गुड मैच। बल्ले का मोटा सिरा और विकेटकीपर के सर के ऊपर से बॉल पीछे गई। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रनों पर पहुंचा है। अगले साल से ये टूर्नामेंट जून महीने में रहेगी और अगले साल जो है प्राइज मनी 2 लाख और 1 लाख रहेगा और एंट्री फी 22,000 रहेगी। ये जानकारी हमें अमित बाबा ठवाड़ ने दी है। अमित बाबा ठवाड़, भरत वाघेला, कैलाश मात्रे, कामेश पेडनेकर, संतोष सक्सेना, इन सभी का बहुत बहुत धन्यवाद ये टूर्नामेंट आयोजित करने के लिए। स्ट्राइक पर चावरी, क्या शॉट है, लपेटा शॉट और 6 रन। मेरा नाम है सुनील चावरी, मेरे सामने 10x की बॉल हो जाती है काउरी बाउरी। 6 रन, स्कोर 9 विदाउट एनी विकेट्स। गुड स्टार्ट। 5 ओवर का मैच है। आज 7 मुकाबले हैं, ये 6वां मुकाबला चल रहा है। इस मैच की विजेता टीम सेमीफाइनल में भांडुप स्ट्राइकर से खेलेगी। स्ट्रेट एंड फुल अपील की जा रही है। एक आवाज आई थी, लेकिन कभी कभार ये आवाज जो है ये तकलीफ में डाल देती है। इसको स्पेक्टेटर्स कैच कहते हैं क्रिकेट में। जब कई बार आपने टीवी पर भी देखा होगा, हमको लगता है कि शायद ये कैच लिया है। सुल्तान खान और दीनू कांबळे, 2 बड़े क्रिकेटर्स को आप इस मुकाबले में देख रहे हैं। फुल टॉस बॉल ठोक डाला। चावरी कहां रुकेगा। लगाता हुआ सुनील चावरी, दोनों का अलग मजा है। लेदर बॉल डीटीडीसी कुरियर के लिए खेलते हैं और रबर बॉल टेनिस बॉल रायगढ़ के लिए नीलेश परदेसी के बहुत ट्रस्टेड दोस्त हैं। एक और नमकीन शॉट इन द आर्क, आउट ऑफ द पार्क, 6 रन। इसमें सुल्तान खान से करवाई और अब क्या होगा, जस्ट वेट एंड वॉच। जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई। अब गेंदबाजी का गब्बर और उसके सामने बल्लेबाजी का बब्बर। ये कॉन्टेस्ट आपने नहीं देखा तो क्या देखा। विश्वजीत ठाकुर पहला बॉल करेंगे इस टूर्नामेंट का। पहले मैच में बॉलिंग नहीं की थी, उसके सामने है थॉमस डायस। दोनों रायगढ़ में साथ में कई साल खेले हैं। दिस शुड बी अ वेरी गुड मैच एंड अ फैंटास्टिक कॉन्टेस्ट बिटवीन थॉमस एंड विश्वजीत, चावरी एंड विश्वजीत। इट्स नॉट गोइंग टू बी इजी, लेकिन रबर बॉल का क्रिकेट ही कुछ ऐसा है, यू नीड टू बी द बेस्ट। विश्वजीत ठाकुर को पता था मुझे कब आना है, and now he is there.
दोस्तों हाल ही में महाराष्ट्र का सबसे तेज गेंदबाज का एक कॉन्टेस्ट हुआ था, महाराष्ट्र स्पीड स्टर। 145 किलोमीटर प्रति घंटा की बॉल करके उन्होंने 50,000 रुपए जीते। ये बहुत बड़ी बात है, हमारे महाराष्ट्र का सबसे तेज गेंदबाज लेदर बॉल का वो बने। लेग स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर और खामियाजा भुगतना पड़ेगा। और अपील और आउट वाइड बॉल पर। भाषा भी कह सकते हैं। और उसमें जो थॉमस के साथ हुआ उसको बोलते हैं अचानक में भयानक। सोचा भी नहीं था और आउट होकर वापस आ गए थॉमस। अब चावरी के साथ जुड़ेंगे नए बैटर, बट व्हाट अ ट्राई बाय सुल्तान खान। ऋतिक पाटिल वडौली के क्रिकेटर हैं। पलक एंटरप्राइजेस वडौली भी एक बहुत स्ट्रॉन्ग टीम है ग्रामीण क्रिकेट महाराष्ट्र में, जैसे गोरसे बी टीम है। और चावरी फेसिंग ठाकुर। फुल टॉस बॉल थी और इस पर 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा होना मुश्किल है। स्कोर है 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। थॉमस डायस आउट हुए, 1 रन बनाकर 3 6 लगाकर सुनील चावरी इस वक्त खेल रहे 19 रनों पर। और अब स्ट्राइक पर है ऋतिक। देखिए ये बहुत इंपॉर्टेंट है। विश्वजीत ठाकुर, ओलंपिक्स में आपने खेल देखा होगा ट्रिपल जंप, वो ट्रिपल जंप उन्होंने किया। 3000 मीटर स्टीपल चेज में इसी तरह पानी के छोटे से त्या डबक्यातून जावं लगते हैं। और ठाकुर गेटिंग हिमसेल्फ रेडी फॉर एथलेटिक्स। समय था बॉल को खेलने का और ऋतिक ने विकेटों के सामने खेला पैरेलल टू दी बैटर्स क्रीज। स्कोर आगे बढ़ता हुआ 25, 1 विकेट के नुकसान पर। पारी का ये दूसरा ओवर। विश्वजीत ठाकुर को जिस तरह आग लगने पर हम फायर ब्रिगेड को बुलाते हैं, इस तरह बुलाना पड़ा ठाकुर को कि ठाकुर आइए, अब आपकी जरूरत है। चावरी ने बदला है अपना बल्ला, क्योंकि सोच रहे मैं करूंगा ठाकुर पर हल्ला, लेकिन ये ठाकुर है। स्कोर 25 फॉर 1 at this stage, 25 for 1. We are in over number 2. चावरी ने अपना बल्ला बदला है, 1 over and 2 balls. सुनील चावरी कुछ साल पहले नागपुर में उन्होंने टेनिस बॉल में शतक जमाया था। बहुत ही बेहतरीन बैटर है। बहुत ज्यादा पेस पर करने का प्रयास और ये वाइड बॉल। स्कोर 26 for 1. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स को अनुशासन भरी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि रेड डेविल्स नोएडा रायगढ़ टीम ये बहुत सशक्त टीम है और इस वक्त अच्छी स्थिति में है, इस बात को भूलना नहीं होगा। चावरी ने लपेट लिया, बिल्कुल भाईजान ढाबा भिवंडी जिस तरह चिकन को लपेटते हैं, लपेटा शॉट। लॉजिस्टिक्स कलम्बोली की। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 32।
वाइड बॉल। 6 बॉल में 25 रन बनाकर खेल रहे सुनील चावरी। बहुत जबरदस्त पारी खेली है। पिछले कुछ दिनों से रायगढ़ टीम जीत नहीं पा रही है, वो पूरा गुस्सा मानो उन्होंने अपने बैट के अंदर भर दिया है। मेरा बल्ला माइक टाइसन के बॉक्सिंग ग्लव्स की तरह काम करेगा। वाइड बॉल। ठाकुर थोड़ा सा एक्स्ट्रा सावधान होकर बॉलिंग कर रहे हैं। एट बैक ऑफ द माइंड उनके चल रहा है कि मैं कहीं गिर तो नहीं जाऊंगा। ये जो डर है ये शायद इनको थोड़ा सा बॉल के अच्छे टप्पे को करने में रोक रहा है। जस्ट एंजॉय, क्रिकेट इज ऑल अबाउट एंजॉइंग। बारिश की बूंदे आएंगी, कीचड़ आएगा, फिसल लेंगे तो क्या हो गया। वेट एंड जॉय पार्क में जाके 2000 में फिसलने से ये अच्छा है। शैली को बदला है, अब ओवर द विकेट आए और बेहतर बॉल थी। ये उनकी लय अब हासिल करने की कोशिश करते हुए बैट को लगकर बॉल पीछे गई है और कुछ समय बाद अब स्ट्राइक पर आते हुए ऋतिक। स्कोर हो गया 35 रन। 1 विकेट के नुकसान पर बैटर आउट हुए थॉमस डायस। केवल 1 रन बना पाए थॉमस। एक गलतफहमी और सुल्तान का जो थ्रो था उस पर रन आउट हुए। और अब ये देखिए सन्नाटेदार अप एंड अबव स्क्वायर लेग। थैंक यू डीजे। वन बाउंड झालाय का आधी? यस झालंय। तर महेश चंदवणकर विल चेक फॉर दी। सर के ऊपर से जो बॉल गई है उसकी हाइट, उसको देखते हुए वहां पर फैसला आएगा। लेकिन क्या शॉट खेला वहां पर ऋतिक ने। It's a no ball with a free hit. No ball 6 free hit. ठाकुर को कमबैक बॉल अच्छी करनी होगी ऋतिक के लिए। बेहतर बॉल नाउ, दैट इज ठाकुर। दूसरा ओवर चल रहा है। काफी लंबा रहा ये ओवर कुछ हद तक, क्योंकि राउंड द विकेट आसान नहीं है। देखिए वहां बॉलिंग करना, यहां से बोलना आसान है, लेकिन कीचड़ में जो गिरता है उसी को पता है कि किस तरह। लेकिन भाई खिलाड़ी लखपति इसी तरह बनेंगे मेहनत करके। बिना मेहनत के कुछ नहीं होता। बालों का केवल डेंड्रफ हो सकता है। इस बार आड़े बल्ले से हॉरिजॉन्टल बैट शॉट, लॉन्ग ऑफ पर खेला। 1 रन पूरा किया ऋतिक ने और काफी लंबे ओवर की समाप्ति हुई। स्कोर 43 आफ्टर 2 ओवर्स। एकमात्र विकेट गिरा है। पहले ओवर में अगर हम देखें तो 21 रन बने और दूसरे ओवर में 22। थोड़ा शांत क्रिकेट है। ये मैच के तुरंत बाद पहला सेमीफाइनल खेला जाएगा। आज 7 मैच है, कल 8 मैच है। भांडुप स्ट्राइकर्स ने सुबह के खेल में बहुत जबरदस्त पहले ही मैच में 91 रनों को चेस करते हुए सिल्वर स्टार भिवंडी को पराजित किया। और उसके बाद दूसरे चरण के मैच में भी एक बड़ी फतेह हासिल की। अब सुल्तान। वाइड बॉल। $44 रन्स। सुल्तान को दूसरा ओवर दिया गया है, क्योंकि जिस तरह उनकी काबिलियत है उसको मद्देनजर रखते हुए उनका एक ओवर बनता है। बेहतर बॉल थी, थोड़ा नीचे रहती हुई। अभी भी देखिए रन बनाते समय थोड़ा सा हैंड आई कोऑर्डिनेशन का मसला है। सीमेंट का पिच है और बॉलर का जो लैंडिंग है या तो बॉलर का जो फॉलो थ्रू है वहां पर कीचड़ है। नॉट इजी। मैं रोहित शेट्टी को यह प्रार्थना करूंगा आपके खतरों के खिलाड़ी में ये भी आप इंक्लूड करें।
फ्लिक ऑफ द रिस्ट, थोड़ा बॉल हवा में रही थी, कोई खतरा नहीं है, फील्डर काफी वाइड था, 1 को 2 में तब्दील करते हुए बहुत बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। इस तरह रनों के लिए दौड़ना होगा। कन्वर्ट सिंगल्स इनटू डबल्स, डबल्स इनटू ट्रिपल्स। स्कोर 46 फॉर 1। पारी का तीसरा ओवर। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स टॉस जीतकर पहले बॉलिंग कर रही है। कलम्बोली की टीम बॉलिंग कर रही है, बैटिंग कर रही है इस वक्त रेड डेविल्स नोएडा। और ये फ्लुएंट शॉट, क्या स्ट्रोक खेला है ऋतिक ने। तो 7 बॉल 14 पर खेल रहे ऋतिक। बॉल थी ओवर पिच और विक, जिस पर 6 लगा चुका है ऋतिक। 7 बॉल 26 पर खेल रहे सुनील चावरी। लेकिन दूसरी पारी अभी बाकी है दोस्तों। कभी कभी क्या होता है, जिन लोगों ने शोले फिल्म पहली बार देखी होगी उनको शोले का पहला हाफ अच्छा लगा, लेकिन दूसरा हाफ उससे भी अच्छा लगा। हाँ, अनिल घाड़ी व्हाट अ शॉट दिस इज। स्टैंड एंड डिलीवर। सड़क पे कड़क जिया गया, धड़क धड़क धड़क। 6 मुझे लाल दीजिए। रेड डेविल्स आर ऑन सॉन्ग। और तगड़ा शॉट, एकदम झकास। 6 रन। ऋतिक, क्या ये चौथा है? नहीं, 6 तो नहीं हो पाएगी। कैच छूट गया। ये आसान कैच था। आई मीन दिस शुड हैव बीन टेकन। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स की जो फील्डिंग है, थोड़ा सा इस वक्त असमंजस में रहे खिलाड़ी और ये कैच ड्रॉप महंगा पड़ सकता है। ओवर यहां पर समाप्त होता हुआ तीसरा सुल्तान खान। तीसरा ओवर पूरा करते हुए 3 ओवर के बाद स्कोर है 66 रन रेट ऑफ 22 रन्स पर ओवर। और अब अरफ को लाया गया है। अरफ पिछले मैच में पहला ओवर किया था, ये मैच में अरफ करेंगे चौथा ओवर। अब क्या ये जरूरी था? नेवर ब्रेक योर विनिंग कॉम्बिनेशन। लेकिन वो विनिंग कॉम्बिनेशन बदलने का प्रयास गेंदबाजी में, क्योंकि बल्लेबाज नए, टीम नई, लेकिन कभी कभी आपका प्लान ए जब काम न करे तो प्लान बी को कार्यान्वित करना जरूरी था। प्लान बी था विश्वजीत ठाकुर को लाना, लेकिन ठाकुर के ओवर के बाद सुल्तान को लाए और पहले, दूसरे, तीसरे ओवर में रनों की लूटमार। इस वक्त द ग्रेट रन रॉबरी इसको हम कह सकते हैं अंग्रेजी में। आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स को किसी भी कीमत पर 100 के अंदर रोकना होगा। जो एवरेज इस वक्त चल रही है 100 बन सकते हैं, एंड दैट विल बी अ ह्यूज स्कोर। अगर 80-82 तक रोक लिया तो एक अच्छी बात है। एटलीस्ट 82 to 85, नथिंग मोर देन दैट। 85 चेजेबल, गेटेबल, मैनेजेबल, अचीवेबल। अरफ का लूजनर बॉल, नो बॉल, फ्री हिट। लगातार फ्री हिट आ रही है। 67 फॉर 1। पहला विकेट गिरने के बाद सुनील चावरी ने बहुत ज्यादा शिद्दत के साथ बैटिंग की है। शॉट एंड पुल, ग्राउंड को कर देंगे क्लियर।
और ये ठंडा ठंडा कूल कूल सिक्सर। एक और छक्का, ये रॉकेट था। अड़तीस रन पर खेल रहे सुनील चावरी और तमाम गेंदबाजों को उन्होंने सिक्स मारे हैं, ये बड़ी बात है। विकेट की तलाश में अरफ हाई स्कोरिंग मैच होने की उम्मीद है। बल्ले का निचला सिरा और यहां पर प्ले डाउन हो गए सुनील चावरी, बट व्हाट एन इनिंग्स, एंटरटेनिंग इनिंग्स। फिल्में केवल तीन चीजों की वजह से चलती है, एंटरटेनमेंट, 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 और क्रिकेट जो है ये तीन ही चीजों से चलता है, रन रन और रन, और रन ने दिया फन। बैटर है विशारद पगारे, 38 रन बनाकर आउट हुए चावरी। विशारद पगारे पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, और डेविड गोवर ऑफ मुंबई, घुंघराले बाल, गोरा चिट्टा उनका चेहरा और आंखों में चमक। बहुत तेज दौड़कर आए थे आरफ, ऐसा लगा बदलापुर फास्ट थी, लेकिन सिग्नल नहीं मिला। बदलापुर फास्ट को थोड़ा रुकना पड़ा। अब ये देखिए क्या भव्य और सजीला शॉट, विशारद पगारे। When the whistle go. 6 रन। P for Visharad, P for Pagare, VP of runs. Close to the body खेल दिया, स्कोर 92 for 2। 4 ओवर के बाद 92 रन, यानी कि 23 मल्टीप्लाइड बाय 4 करे तो होता है 92। 23 रन हर ओवर में बने हैं, यानी कि हर बॉल पर चौका लगा है।
ये रन है और लास्ट ओवर अभी बाकी है। देखिए थोड़ा समय के मामले में सहयोग करें, इसके बाद एक और सबसे बड़ा मैच है सेमीफाइनल का। लास्ट ओवर मेरे ख्याल से सौरभ म्हात्रे इनको दिया जा रहा है, सॉरी प्रसन्ना पाटिल। बट व्हाट अ बैटिंग टुडे, सुनील चावरी के 38 रन। और फिर अगर हम देखें तो ऋतिक अभी भी नॉट आउट और विशारद पगारे। मुंबई के लेदर बॉल क्रिकेट में एक बड़ा नाम करने जा रहे हैं और अब रबर बॉल क्रिकेट के जरिए लोगों में लोकप्रिय होते हुए विशारद पगारे। लिफ्टर बॉल थी, प्रसन्ना बहुत अच्छे पेस पर बॉलिंग करते हैं, ये बात भी मैं बताता चलूं। ये मैच में नई जान डालते हुए विशारद। वाइड बॉल 93 फॉर 2 विकेट्स। एक्स्ट्रा की कितने रन है आइए देखते हैं। 11 एक्स्ट्राज है। 11 एक्स्ट्राज। इस बार हिप क्लिप, बहुत अच्छा शॉट है, एक रन पूरा किया और दूसरा भी। जो कमिटमेंट रही है बैटिंग की, आप देखें दोनों लेफ्टी बैटर ने मैच को डोमिनेट किया और ऋतिक इन्होंने भी अपना लोहा मनवाया। जब विकेटों की जरूरत थी विकेट गिरे नहीं, चट्टान बनकर खड़े रहे। यहां पर रेड डेविल्स नोएडा रायगढ़ के बल्लेबाज। एक और बढ़िया स्नॉटर बॉल और ये स्नॉटर पर विस्मय में डाल दिया था बल्लेबाज को। आखिरी ओवर का ये खेल चल रहा है, लास्ट 3 बॉल्स। बॉल ऊपर उठी है और यहां पर रनआउट के रूप में विकेट अब गिरेगा। विशारद पगारे को आउट होना पड़ा, कोई बात नहीं, सीनियर प्लेयर के लिए मैं अपना विकेट दे दूंगा। सबसे बड़ी बात यही होती है कि अपना जो साथी खिलाड़ी अगर वो अच्छा खेल रहा है तो अपना विकेट उसके लिए दे दो। इसको कहते हैं त्याग करना, सैक्रिफाइस, कुर्बानी, जो भी नाम दे दीजिए। नए बैटर है भूषण पाटिल। अंपायर ने रिव्ह्यू घेतलाय का? थर्ड अंपायर विचारतायत. अंपायर येस. सर के ऊपर से जो बॉल गई है उसका रिव्यू मांगा है. या नॉट फॉर 15 सेकेंड्स. थर्ड अंपायर महेश चंदवरकर विल गिव द डिसीजन. फोर्स वन यूट्यूब चैनल को जरूर दोस्तों लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें. जितने भी आज के अच्छे मोमेंट्स हैं इंडिविजुअल प्लेयर्स को टैग किया जाएगा इंस्टाग्राम पर. एज अ कोलैबोरेटर आपको रिक्वेस्ट आएगा, उसको एक्सेप्ट कीजिए और शेयर कीजिए.
लीगल बॉल, फेयर डिलीवरी, थैंक यू। ऑन ड्राइव है, आत्मविश्वास इतना बढ़ चुका है कि बड़े आसानी से वो रन बना रहे, 1 को 2 में तब्दील करने जा रहे हैं। साइड आर्म थ्रो, विश्वजीत ठाकुर तक बॉल पहुंचे, उसके पहले पहुंच चुके थे ऋतिक। चपलता से दौड़ना होगा। $97 फॉर 3 विकेट्स। रेड डेविल्स नोएडा रायगढ़, और उनका मुकाबला हो रहा है आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कलम्बोली न्यू मुंबई। ये टीम के साथ है। ऋतिक ने इस बार हुक कर दिया है, कैच आउट का खतरा, और यहां पर बढ़िया कैच, वंडरफुल कैच, और विकेट गिरता हुआ ऋतिक का। पारी भी समाप्त हुई 5 ओवर्स की। कि इसको बना डाला तो लाइव जिंगा लाला। वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। एक सत्कार घेत आहोत भरत भाऊ, फलंदाज यायच्या अगोदर कॅमेरामॅन जरा इथे फोकस करा। श्रीपाद भाऊ आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि श्रीपाद भाऊ एक सिनियर क्रिकेटर, त्यांचा एक भव्य सत्कार नंदू पाटील यांचं शुभ हस्ते आपण करणार आहोत। या श्रीपाद भाऊ, आपण क्रिकेटला दिलेल्या अनमोल सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि आज तुम्हाला
एक सन्मान चिन्ह देऊन आपला सत्कार करत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. नंदू पाटील यांच्या शुभ हस्ते महादेवाची मूर्ती आहे. हर हर शंभो देवा महादेवा हे गाणं आज गाजतंय पूर्ण जगात आणि महादेव दिलेत तुम्हाला. देव क देव महादेव. तर खूप खूप धन्यवाद श्रीपाद भाऊ स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. जाऊया परत एकदा आपला विरारचा छोकरा म्हणजेच भरत मोरे. येस, थँक्यू सर. आणि घेऊन जातो सर या मॅचकडे, परंतु मॅचकडे जाण्या अगोदर फोर्स वन लाईव्ह या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या काही रील्स, ज्या काही व्हिडिओज, क्लिप्स असतील त्याला मात्र शेअर करायला विसरू नका. येस, लेट्स प्लेचा इशारा आलाय कंसांकडून आणि मॅचला सुरुवात सुद्धा होतीये. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, तुमच्या काही क्लिप्स असतील, तुम्ही जे काही विकेट्स घेतलेले असतील, चांगले षटकार मारलेले असतील, अशा क्लिप्सला तुम्हाला रिक्वेस्ट टाकली जाते, तर कोलॅबरेट करायला विसरू नका. पहिला चेंडू भावेश नाईकच्या बॅटमधून झाला, मोठा ब्लास्ट, आगाज हुआ है, अंजाम बाकी है. व्हाट अ ग्रेट स्टार्ट बाय भावेश नाईक. 6 धावा. पहिला चेंडूवरती षटकार ही ग्रँड सुरुवात आहे. 98 धावांचं टार्गेट आहे आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी त्या गोष्टी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोलीच्या संघामध्ये आहेत. आणि त्यामुळे त्याचा प्रारंभ जर आपण पाहिलं तर षटकार झालाय. प्रचंड पोटेन्शियलवाला खेळाडू भावेश नाईक, त्याचबरोबर त्याच्या साथीने ओमी केने मॅन इन फॉर्म आहे. आणि त्याच्यासमोर पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला प्रमेय पटेल, त्याच्यावरती हल्लाबोल करत असताना 6 धावांची वाणी लागली आहे. 6 धावाने धावफलकाचा सूर्यगणेशा. चला पुढचा चेंडू फुलटा स्लोअर फुलटा बॅटवरती घेतला, जेलची संधी, जेल टिपला आणि पहिला चेंडूवरती षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. एक तेरी तो एक मेरी कहाणी. पहिला हादरा भावेश नाईकच्या रूपाने आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाला. खूप खूप धन्यवाद भरतजी मोरे. कॅमेरामॅन, आता आपण एक सत्कार घेणार आहोत. बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटरच्या कमिटी मेंबर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी नंदू पाटील यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते. मित्रांनो, बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर मला आठवते मल्लखांबपासून, क्रिकेटपासून, जिम्नेशियम आणि याच मैदानावर जे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तिथून आपल्याला रोहित शर्मा सारखा खेळाडू मिळाला. खूप खूप धन्यवाद सर आपला आज या स्पर्धेला उपस्थित राहिल्याबद्दल. आजही मला डॉक्टर बापट यांची आठवण येते. म्हणजे ज्या पद्धतीने डॉक्टर बापट म्हणा, विजय दारुवाले साहेब म्हणा, जे सर्व महानुभाव यांना आज आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. खूप खूप धन्यवाद बोरिवली स्पोर्ट्स अँड कल्चरल सेंटर. जाऊया परत एकदा भरतबाईकडे. त्या ताबडतोब फलंदाजी होत होते आणि त्याचबरोबर दुसऱ्या एंडकडून प्रमाणे आपली पॉवर दाखवली आहे. विकेट आली आहे. विकेट आल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत विश्वजित ठाकूर. आणि जसं मगाशी हरीश पांडे सरांनी उल्लेख केला होता की 50,000चा विजेता सर्वात फास्ट बॉल ज्याने 145च्या गतीने टाकला होता, ज्यावेळेस महाराष्ट्र स्पीड कॉम्पिटिशन घेण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये आणि अशा काही उपलब्धी विश्वजित ठाकूरच्या नावे आहेत. अनेक मैदानं गाजवणार, खास करून जेपीची आठवण मगाशी ताजी झाली. आणि असा खेळाडू मैदानात आलाय आणि मोठ्या प्लॅटफॉर्मवरचा मोठा खेळाडू आहे. त्यामुळे 98 धावांचा पाठलाग करणं हे विश्वजित ठाकूर आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी तितकंच अवघड नाहीये. या मॅच नंतर आपल्याला सेमीफायनल पाहायला मिळणार आहे. या अगोदर भांडूप स्ट्रायकर्स संघ पुढे दाखल झाला. त्या संघासमोर कोणता संघ खेळेल येणारी काळ सांगणार आहे. 1.98 धावा ज्यावेळेला आपण बघितल्या त्या अगोदर धावफलकातील धावा जर आपण बघितल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा अजून खेळ शिल्लक असताना उजव्या बाहेरचा चेंडू आणि तो चेंडू मात्र पूर्णपणे जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न यशस्वी. डॉट बॉल येतोय. त्या चर्चेकडे सुद्धा येणार आहे. 92 आणि 98 त्यातला फरक काय. त्या अगोदर प्रमेय पटेल षटकारानंतर खूप चांगला कमबॅक आणि त्या कमबॅक नंतर जखडून ठेवलेलं हे धावफलक, शानदार बॉलिंग.
ओमी केणीसाठी हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होतं, टुवर्ड्स द बॉडी लाईन टाकला गेला आणि इनसाइड आउटच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, काही प्रमाणात हेलिकॉप्टरचा सारखा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नामध्ये अपयश आलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी, षटकार, विकेट, सिंगल, डॉट डॉट अशी संख्या आपल्याला गोलंदाजी प्रत्येकामध्ये दिसते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता शिल्लक आहे. मोठा फटका येईल का? मोठा फटक्यासाठी जरूर प्रयत्न केला गेला, परंतु ऑनराईच्या रूपाने हा चेंडू निघून गेला. लॉंग ऑनमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू अडवलाय. विशारत्ने आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती टीम आदित्य बिर्ला लॉजिस्टिक कळंबोली या संघाच्या. चर्चा काय चालू होती? जर आपण पाहिलं पहिल्या इनिंगचं धावफलक, चांगली फलंदाजी खास करून सुनील चावरीने केली. 38 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या, 32 धावा विशारदच्या बॅटमधून, माफ करा रिफिकच्या बॅटमधून आल्या होत्या आणि त्यानंतर विशारदने खूप चांगली साथ सुद्धा दिली होती. परंतु 4 षटकानंतर असणारं 92चं धावफलक आणि त्यानंतर 5वं षटक संपलं तेव्हा 97चं धावफलक, फक्त 5 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या होत्या. आणि अनेक वेळा असा प्रसंग आपण पाहिलाय ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये घडलेल्या काही घटना या दुसऱ्या इनिंगवरती खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसतात. मोमेंटम नावाचा जो प्रकार आहे तो पुढे दुसऱ्या इनिंगमध्ये हा जास्त धावा बनवून सुद्धा विरोधी संघाच्या बाजूने असतो. अशा प्रकारची काही स्थिती अशी जाणवेल असं वाटलं होतं ज्या वेळेला भावेश नाईकच्या बॅटमधून पहिल्या चेंडूत षटकार आला, परंतु त्यानंतर जो काही कमबॅक केलाय प्रमेय पटेलने तो अतिशय वाखाणण्याजोग्य होता. विक्रांत चव्हाण नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. यंगस्टर, त्याचबरोबरीनं प्रतिभाशाली गोलंदाज म्हणून त्याची ख्याती. मुंबई या क्रिकेटमधील अजून एक फिरकी गोलंदाज, म्हणजेच ज्या वेळेला मुंबईला म्हटलं जायचं की फिरकी गोलंदाजाची पंढरी, त्यामध्ये अनिकेत सानपनंतर आपण विक्रांत चव्हाणचं सुद्धा नाव घेतो. सध्याच्या घडीला खेळत असणाऱ्या खेळाडूंपैकी आणि त्यापैकी विक्रांत चव्हाण यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येतोय. समोर ओमी केणी. पहिला चेंडू मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आला आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. ओपनिंग पेअर पुढे डगआउट मध्ये जात असताना गॉन. दुसरं षटक मार्ग पहिल्या चेंडूवरती विक्रांतने ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. परंतु जसा ओमी केने मैदानाबाहेर आलाय तसा मैदानाच्या आतमध्ये येणारा फलंदाज दिनू कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. दिनू कांबळे म्हणजेच काय तो वादळ आहे. या संघामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारण्याची किमया त्यांनी साधलेली आहे. या संघामध्ये त्यांनी अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि आता पुन्हा एकदा तो सज्ज झाला आहे MHBचं मैदान गाजवण्यासाठी. या दिनू कांबळे मैदानात आलाय. पुन्हा एकदा विक्रांत चव्हाण सज्ज होतील. पहा, एका गोष्टीकडे लक्ष वेधेल मी, सेमीफायनल सुद्धा आपल्याला 5 षटकांचे खेळवायचे, त्यामुळे जितकं वेळेच्या बाबतीत सहकार्य करता येईल तितकं करा. हो, गतीमध्ये परिवर्तन म्हणतात ना, 3 आकडी संख्या. मगाशी ज्या वेळेला महेश चंदनकर यांच्यासमोर चर्चा झाली त्यावेळेला त्याच विषयाकडे लक्ष वेधलं होतं आम्ही. एकदा का दुहेरी अंकातून तिहेरी अंकामध्ये संख्या केली की प्रेशर वेगळं असतं. त्याची दुसरी बाजू ही सुद्धा आहे. आस्किंग रन रेट 20च्या वरती गेल्यानंतर गोलंदाजीला आपोआप बळ येतं, त्यांच्या हातामध्ये आपोआप ताकद येते. असं अनेक मॅच दरम्यान आपण पाहिलंय आणि तेच काहीचं चित्र या मॅचमध्ये सुद्धा दिसतंय. स्टेपआउटवर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट करणार हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने आता यावेळेला आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 ताकदवर फलंदाज मैदानामध्ये, परंतु ज्या अनुषंगाने फलंदाजी झाली आहे रेड डेव्हिल नोएडा रायगडची, त्या फलंदाजीला बघता पूर्णपणे खांदे उंच गोलंदाजांचे मोठ्या आत्मविश्वासाने गोलंदाजी होतीये आणि जी काय मेहनत करायची आहे ती फलंदाजाला करायची. चेंडू हवेमध्ये, इनसाइड आउट, अंकुर झेल खाली आणि फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. 2 डॉट नंतर वरती मात्र दिनू कांबळे याला सुद्धा माघारी परतावं लागतं. अजून एक
पूर्णपणे जखडून ठेवलं गेलं फलंदाजांना. एकामागोमाग विकेट येत आहेत, त्यामुळे खांदे उंच आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ रेड डेव्हिल रायगड या संघाचे. इथून या मॅचमध्ये परत येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? या मॅचमध्ये, या षटकामध्ये खास करून येणार 2 छोटे 2 मोठे फटके किंवा येणाऱ्या 3 षटकामध्ये 3 ते 4 मोठे फटके एकामागोमाग एक मारणं, या प्रकारच्या किमया साधाव्या लागतील, ज्या तितक्याशा सोप्या राहणार नाही आहेत. आणि ते कार्यावर तर दोन्ही बॅटर्सना करायचं आहे. विक्रांतचा हा चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्याला शफल होऊन शॉर्ट पूल करायचं होतं आणि ते पूल करण्याच्या नादामध्ये चेंडू टप्पा पडल्यानंतर वेग जास्त धारण करत असताना मागे निघून गेले. अजित मोहिते यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. बघाचपासून एक चर्चा सुद्धा चालू होती की रायगडची टीम तितकी फॉर्ममध्ये दिसली नाहीये, परंतु आजचा खेळ काहीसा वेगळा राहिलाय. आजचा खेळ त्या सर्व बाबींना अपवाद राहिलाय. सुनील चावरीची ती बॅटिंग, विशारद सारख्या यंगस्टरच्या बॅटमधून येणार ते ब्लास्ट, आणि त्याचबरोबरीनं ऋतिकने केलेली ती बॅटिंग. आणि अशा प्रकारे या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक हाताळलं गेलं विक्रांत चव्हाणच्या माध्यमातून. क्या बात आहे! पहिलं निर्धाव षटक टीम रेड डेव्हिल साठी हाताळणारा गोलंदाज विक्रांत चव्हाण. आणि म्हणूनच विक्रांतची ज्यावेळेला मुंबईतील टॉपच्या काही बॉलर म्हणजे टॉप 5, टॉप 3, टॉप 10 अशा गोलंदाजामध्ये ज्यावेळेला चर्चा केली जाते, त्यावेळेला टॉप 2, टॉप 3 मध्ये विक्रांतचं नाव का घेतलं तर त्याचं एक जिवंत उदाहरण पेश करणारी गोलंदाजी त्यांनी ते सादर केली. निर्धाव षटक हाताळल्या. निर्धाव षटक हाताळत असताना 2 महत्वाच्या विकेट सुद्धा घेतल्यात, 2 मोहरे टिपल्यात, आणि आता इक्वेशन अवघड होऊन बसलेली आहे. 2 षटकाचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावा 8, येणारे षटक शिल्लक आहेत 3, म्हणजे 18 चेंडू आणि 90 धावांची गरज. 30च्या सरासरीने धावा बनवायची आहेत. डिफिकल्ट टास्क आहे, पण जर का या टास्कला कंप्लीट केली तर मात्र हा एक मोठा इतिहास सुद्धा होऊ शकतो. रबर बॉल क्रिकेट आहे. पहिला चेंडू विश्वजीत ठाकूरच्या बॅट मधून स्लॉट मध्ये होता आणि सर्व फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावर. सीमारेखा पार, षटकार. भी कर सकता है, कुछ भी हो सकता है, ये मैच अभी भी जीवित है, ये बताता हुआ पहिला चेंडू षटकार आलाय. आणि इथून प्रत्येक चेंडू जर का अशाच प्रकारे खेळला गेला, 6 चेंडू 6 षटकार किंवा अजून काहीशे वेगवेगळे फटके लगावत असताना, पुढचा चेंडू यावेळेला आखूड टप्प्याचा होता, जास्त उसळी घेणारा, शरीरापासून लांब, त्याला लपेटण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रॉपर बॅटवरती आला नाही. प्रमेयने चांगला कमबॅक केलाय. सिंगल धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होतीये. 15 धावा दाखल करते. सकाळी 91चा पाठलाग आपण बघितला होता, परंतु त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग होतं. इश्तियाकने राहुलच्या साथीने ज्या प्रकारे ते खेळपट्टीवरती उभे राहिले होते आणि ते खेळपट्टीवरती उभे राहत असताना ज्याच्यावरती चार्ज करायचा होता त्याचा अगोदर प्लॅनिंग झालं होतं. पुन्हा एकदा आखूड टप्प्यात चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते डीपमध्ये परंतु शेड टिपलेले नाहीये. थॉमस आणि मला वाटतं विशारद त्या ठिकाणी त्याने नक्की किती धावा, येस इट्स अ बाउंड्री. चौकार चेंडू सीमारेखा पार गेलाय. हा नशिबाचा चौकार आहे. धावा कधी याव्यात याला सुद्धा एक नेम आहे. आता येणाऱ्या धावा जर का पहिल्या षटकामध्ये षटकारानंतर आल्या असतात तर स्थिती थोडीशी वेगळी असते. तिसऱ्या षटकामध्ये धावा येत आहेत म्हणून थोडीशी मॅच लांब असल्यासारखं वाटतंय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, वेगवान चेंडू, वाईट यॉर्कर हाताळायचा होता. तर मित्रांनो, सुस्वागतम. दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशनचे विनय सोपटे साहेब यांचं आगमन झालंय. आपणास नम्र विनंती, मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन खूप चांगलं काम करत आहेत, खेळाडू घडवत आहेत आणि आज आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रोत्साहन आहे. आपणास नम्र विनंती, मंचावर येऊन स्पर्धेची शोभा वाढवावी. धन्यवाद. त्याचप्रमाणे नंदू पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा भव्य सत्कार महेश चिंदवणकर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत. खेळाडूच्या हस्ते खेळाडूचा सत्कार नंदकुमार पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे विनय सोपटेजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. DLCF दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन जे आज खेळाडू घडवते पुढच्या पिढीतले
महेश चेंदवणकर यांच्या शुभ हस्ते आपण हे नंदकुमार पाटील यांचा भव्य सत्कार करणार आहोत. नंदुबाई, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. जाऊया प्रकाश वळंजू साहेब जे खजिनदार आहेत आपल्या दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशनचे, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. जाऊया परत एकदा भरत मोरेकडे. धन्यवाद. तिसऱ्या पंचाकडे चेक करण्यासाठी हा निर्णय पाठवलेला आहे. निर्णय आपल्यापर्यंत येईल तोपर्यंत चर्चा कुठे कमी पडले हा सुद्धा एक चर्चेचा भाग आहे. पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेला बॅटिंग चालू होती, थॉमस ज्या प्रकारे बाद झाले तर असं वाटलं होतं की थॉमसचं नशिबात बॉल आतमध्ये पडलाय. येस, इट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. अजूनही मॅच गेलेली नाहीये, लांब जरूर आहे परंतु अशक्य असं काही नाहीये. लपेटण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, चेंडू आलाय, निघून गेलाय, सीमारेखा पार, येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू टू जे 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 18 धावा आल्यात. जर का अजून 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर कहाणी बनेल, म्हणजे त्या आस्किंग रन रेटला मॅच करता येईल, तर तसं झालेलं नाहीये. मिडविकेटमध्ये चेंडू फील्ड होतोय, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, एक धाव पूर्ण केली जाते. मॅच लांब आहे परंतु या मॅचला किती जवळ नेलं जाईल, जेणेकरून आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली विचार करेल ही मॅच आवाक्यामध्ये जरी नसली तरी सुद्धा शेवटपर्यंत लढणं हे गरजेचं आहे. ती लढावृत्ती दाखवली जाते का, किंवा विश्वजित ठाकूर कशा प्रकारे या मॅचला बघतायत यावरती सुद्धा नजर असणार आहे. लक्ष्टमच्या बाहेर पुन्हा एकदा पंचवाटरने सांगतात वाईट बॉल. धावा या षटकामध्ये आलेला आहे. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचले. ज्या सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावांची अपेक्षा होती, फक्त 8 धावा 2 षटकामध्ये आल्या. त्यामध्ये दुसरं षटक विक्रांत चव्हाणचं मेडल, निर्धाव षटक. जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, लेग फ्लिक केलं चेंडूला. स्वर्लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येत आहेत तोपर्यंत एक धाव येते. आणि अशा प्रकारे तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आता धावांची गरज आहे, ती म्हणजे तब्बल 69 धावांची. 12-69 जरी 6 चेंडू 6 षटकार, 12 चेंडू 12 षटकार आले तरी सुद्धा या धावा बनू शकणार नाहीयेत. आता फक्त कोणता तरी चमत्कारच या मॅचला आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या बाजूने झोकवू शकतो, परंतु संपूर्ण क्रिकेट जगतामध्ये अशा प्रकारचा कधी चमत्कार होताना पाहिलेला नाहीये. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फटका आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, स्ट्रेट डाऊन द विकेट, ओव्हर द बॉलर आहे. वाईटची सांगता होते. अतिरिक्त धाव एन्जॉय केलं जाते दोघांच्या माध्यमातून क्रिकेट. सकाळपासूनच्या ज्या काही मॅचेस झाल्या त्या मॅचेस जर बघितल्या तर पहिली मॅच वगळता त्यानंतर कोणत्या मॅचमध्ये तितकीशी रंगत दिसली नव्हती. इस्त्याक शेखची बॅटिंग सर्वांना ध्यानात राहणारी, मॅच विनिंग पारी, 65 धावांचा तो खेळ. भांडूप स्ट्रायकर्स कर्णधार आपण यायचंय. भांडूप स्ट्रायकर्स कर्णधार आपण कमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबायचंय. स्ट्राईक रोटेट झाली आहे, सिंगल करवी. 37 धावा आता फक्त औपचारिकता या मॅचमध्ये शिल्लक आहे. लपेटण्याचा प्रयत्न, परंतु फिंगर जास्त रोल केले ते बाहेरून चेंडू आतून बाहेर काढला गेला. निर्धाव चेंडूचे सांगता होते विकी. बघूयात काय मिळालेल्या वेळेचा
फायदा उचलतो का, कशा प्रकारे सदुपयोग करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, लॉन साईडला खेळलाय. भूषण मिड विकेटमध्ये आहेत. खूप कमी वेळा आपण पाहतो भूषण डीपमध्ये फील्ड करत असताना, परंतु ही मॅच आता तशी राहिली आहे, ही मॅच तशी झाली आहे. आणि जवळजवळ रेड डेव्हिल रायगड हा संघ हा विजयाच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय. परंतु त्या अगोदर वाईट स्वेच्छेत रिव्हर्सचा प्रयत्न, चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती जातील तोपर्यंत एकदा धावून पूर्ण. आता दोन्ही बाजूने जणू काही हार जीतचा फैसला झाल्यासारखे चित्र आहे, ही बॉडी लँग्वेज सांगते. यानंतर होणारी मॅच सेमीफायनलची असेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे आणि त्यानंतर फायनलचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल यानंतरच्या मॅच संपल्यानंतर. तुर्तास सर दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी 2024 पर्व 7वं आणि या 7व्या पर्वामध्ये आजचा हा पहिला दिवस. आयोजक दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, द ग्रेट मराठा, कामेश स्पोर्ट्स, त्यानंतर भरतशे वाघेला, अमित बाबा धबाल, संतोष सक्सेना, त्या सर्वांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेला लागलेलं योगदान म्हणजे सहकार्य ज्यांचं लाभलंय ते आमचे मोहनजी पाटील, द ग्रेट मराठा संस्थापक, शाखा प्रमुख जुचंद्र, भूषणभाई पाटील, मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष मनोज नायर, सुरेश राणा, D7 स्पोर्ट्स, दिनेश लाड सर, दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, सिद्धेश लाड, दीपक चव्हाण, आदित्य प्रिया लॉजिस्टिक, अमरदादा परोळेकर, ताई पॅकर्स, विनायक जाधव मित्र परिवार, निमेश पानसरे, अनिल गाडी क्रिकेट अकॅडमी, रमण गमरे, रमण कॅरम क्लब, JR स्पोर्ट्स म्हणजे जूड अँड थॉमस, चिंतामणी स्पोर्ट्स प्रकाश पैंगम, श्री साई स्पोर्ट्स शैलेश पाटील आणि पराग पाटील, नरेश चावडा आणि राज सिंग नवीन गोलंदाजी मार्कवरती. या सर्व स्पॉन्सरचं मनापासून आभार ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला भरघोस योगदान लाभलंय. त्यामुळे ही स्पर्धा मोठ्या दिमागामध्ये आपल्याला MHBच्या मैदानावरती पार पडत असताना पाहायला मिळते. हो क्या बात आहे. आता राज सिंगला सुद्धा बळ आलंय कारण खूप धावा हव्यात. 52 धावांची अजूनही गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 मध्ये 52 असा कोणता क्रिकेटमध्ये फटका नाही आहे ज्याने ह्या फटक्याने या धावा कंप्लीट होऊ शकतात. राज सिंगकडे संधी आहे मेडन षटक हाताळण्याची, परंतु विक्रांत चव्हाणचं मेडन षटक आणि जर का हे आलं तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक राहील. पूर्णपणे क्रेडिट कोणाला जात आहे. पहिल्या इनिंगमध्ये झालेली बॅटिंग खास करून सुनील चावडी अंडर प्रेशर लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू निघून गेला लॉंगरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सर्वात मोठा गॅप कुठे आला? पहिलं षटक सुलतान खानने हाताळलं. सुलतान खानच्या पहिल्या षटकामध्ये आलेलं 23 तोडता तिथे सुद्धा एक मोठा फरक पडतो. गोलंदाज आरफला पहिल्या षटकासाठी इंट्रोड्यूस केलं तर पहिल्या मॅचमध्ये त्याला जवळजवळ 4थं षटक आपण हाताळताना पाहिलं. सुलतानला पहिल्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं ॲज पर एक्सपिरियन्स म्हणजे जितका अनुभव आहे आणि जितक्या मोठ्या लेवलचा गोलंदाज आहे म्हणून कदाचित तिथे सुद्धा एक फरक आला. 23 धावा आल्यानंतर विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट सुद्धा खूप चांगली बॅटिंग सुनील चावरीने केली आणि त्या सुनील चावरीच्या 38 धावा या मॅचमध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकताना दिसल्यात. त्यानंतर ऋतिक पाटीलने जिली त्याला ती 7 अतिशय वाखणण्याजोगे. चला कर्णधार आपण टॉससाठी यायचंय. मॅच फिनिश, सामना